Dear students, today we are going to learn Unit 4.5, the last lesson. First of all, we know that beginning and ending, these two events are very important in our life. So, let's start about the last lesson. Before that, we see chit chat. Some questions will be asked here and you have to answer it. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुरुवातीचे आणि शेवटचे काही प्रसंग अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर अशाच प्रकारे या ठिकाणी लेखकाने द लास्ट लेसन म्हणजे शेवटचा धडा किंवा शेवटचा पाठ याविषयी आपले मत व्यक्त केलेले आहे. तर त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी काही करूया. फर्स्ट ऑफ ऑल यू टेल मी अबाउट these questions. How was this year for you? तुमच्यासाठी हे वर्ष कसं होतं? म्हणजे ह्या वर्षामध्ये जे काही घटना घडली त्याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. हाऊ वॉज धिस इयर फॉर यू? स्पेशली फॉर मी दिस इयर इज व्हेरी हॅपी अँड मेमोरेबल टू मी. सम इम्पॉर्टंट इव्हेंट्स और इन्सिडेंट्स हॅपन्ड इन दिस इयर. माझ्यासाठी म्हणाल तर हे वर्ष अत्यंत आनंददायी आणि महत्त्वपूर्ण होतं. ॲज लाईक यू एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट धिस. इट्स युअर ओन एक्सपिरियन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, आर यू हॅपी विथ व्हॉट यू कुड स्टडी दिस इयर? या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्हाला ह्या वर्षी जे काही अभ्यास झाला त्याविषयी तुम्ही आनंदी आहात का? देन व्हॉट डिड यू मिस ऑर कुड नॉट डू? तर ह्या वर्षभरामध्ये तुम्ही काय असं म्हणजे करणं राहून गेलेलं आहे किंवा तुमच्या हातून ते घडलं नाही किंवा काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट डू यू प्लॅन टू डू अबाउट इट? मग जर एखादी घटना तुमच्या हातून विसरलेली असेल किंवा ती तुमच्या हातून पूर्ण झालेली नसेल तर त्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे? अबाउट द थिंग्स यू कुड नॉट डू स्टडी वेल. स्पेशली विशेषतः तुम्ही या वर्षभरामध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला नाही याच्याविषयी. व्हॉट वॉज द बेस्ट मोमेंट फॉर यू दिस इयर? आणि तुमचा या वर्षभरामध्ये अतिशय महत्त्वाचा क्षण कोणता आहे तो तुम्ही एकमेकाशी शेअर करायचा. यू कॅन शेअर ऑल दीज क्वेश्चन्स इन युअर ग्रुप ऑर विथ युअर फ्रेंड्स. नाऊ ग्रोविंग सेंटेन्सेस. हिअर इज अनदर ॲक्टिव्हिटी, ग्रोविंग सेंटेन्सेस. तर या ठिकाणी दुसरी एक ॲक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला शब्द ॲड करत वाक्य मोठं मोठं करायचं आहे. राईट 2 सेंटेन्सेस ऑफ 2 वर्ड्स इच. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला 2 शब्दांचेच 2 वाक्य तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ गो इन. यू सी हिअर गो इन फॉर एक्झाम्पल. फर्स्ट you have to make 2 word sentence, 3 word sentence, 4 word sentence. That means the members in your group, you have to count the members and make maximum words in this sentence. तर या ठिकाणी तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, ग्रुपमध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांच्या आणि तेवढ्या शब्दांचे वाक्य आपल्याला बनवायचे. समजा 2 मुलं असतील ग्रुपमध्ये म्हणजे एक जोडी असेल तर 2 शब्दाचं वाक्य बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे दिलेलं आहे इथं गो इन. तुमच्या गटामध्ये 3 मुलं असतील तर 3 शब्दांचे वाक्य बनवायचे आहेत. यू आर आउट. पुन्हा 4 असतील तर कम हिअर सून डिअर. 5 असतील तर ब्रिंग दोज 7 शायनी बेल्ट्स. तर इन दिस वे यू हॅव टू मेक मॅक्झिमम मेंबर्स अँड in the group and you have to make maximum words in the sentence. तर या ठिकाणी जेवढे तुमच्या इथं ग्रुप मेंबर्स आहेत तेवढ्या शब्दांची तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. इट मे बी 8 words, 8 members and 8 words in the sentence, 9 members in the group and 9 words in the sentence. Like this you can make maximum sentences in this activity.
नाऊ लेट्स सी द लेसन, द लास्ट लेसन. तर आता आपण या ठिकाणी द लास्ट लेसन याविषयी पाहणार आहोत. पहा, I started for school very late that morning and was in great dread of a scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles, and I did not know the first word about them. पहा, या ठिकाणी लेख काय सांगतोय, आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट. मला शाळेला जायला खूप उशीर झाला होता. केव्हा? दॅट मॉर्निंग. तर त्या दिवशी मला सकाळी शाळेला जायला खूप उशीर झालेला होता. अँड वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ अ स्कोल्डिंग, एस्पेशली बिकॉज एम हॅमेल हॅड सेड दॅट ही वूड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल्स. आणि त्या दिवशी मला खूपच भीती वाटत होती, कारण आमचे जे सर आहेत हॅमेल सर, ते आम्हाला पार्टिसिपल्स म्हणजे धातू साधित प्रश्न याच्यावरती ते प्रश्न विचारणार होते. अँड आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. आणि हा लेखक सांगतो, मला तर हे पार्टिसिपल्स काहीच कळलेलं नव्हतं, मला ते काहीच जमत नव्हतं, त्यामुळं मी खूपच घाबरलेलो होतो. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोर्स. आणि म्हणून ते लेखक सांगतात की या ठिकाणी फॉर अ मोमेंट क्षणभर असा विचार आला, म्हणजे आय थॉट ऑफ रनिंग अवे, तर शाळेपासून दूर पळून जावं, शाळेतून दूर पळून जावं. अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोर्स, तर शाळेबाहेरच पूर्ण दिवस घालवावा, असं हा लेखक या ठिकाणी सांगतो. म्हणजे त्या दिवशी काही धातुसाधित प्रश्नावरती मला काही येत नव्हतं, त्यामुळं त्या दिवशी शाळेत न जाता शाळेबाहेरच दिवस घालवावा असा विचार केलेला होता. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट. आणि तो दिवस अगदी उबदार आणि चक्क असा लखलखीत असा होता, चकाकणारा होता. द बर्ड्स वेअर चिर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वूड्स. वूड्स म्हणजे जंगल, चिर्पिंग म्हणजे चिवचिवाट करणे. तर जंगलामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉमिल द पर्शियन शोल्जर्स वेअर ड्रिलिंग. आणि ओपन फील्ड म्हणजे शेतामध्ये, मोकळ्या अशा मैदानात असणाऱ्या शेतामध्ये, की जिथं सॉमिल म्हणजे लाकडाचा कारखाना होता किंवा लाकडाची गिरणी होती, त्याच्या पाठीमागे त्या मोकळ्या मैदानामध्ये शेतात पर्शियन शोल्जर्स वेअर ड्रिलिंग. पर्शियन शोल्जर्स म्हणजे पर्शियन सैनिक, वेअर ड्रिलिंग म्हणजे कवायत करणे. तर ते त्या ठिकाणी कवायत करत होते. म्हणजे जेव्हा मी विचार केला की तेव्हा त्या जंगलामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता आणि एक लाकडाचा जो कारखाना होता त्याच्या पलीकडे जे मोकळं मैदान होतं त्या ठिकाणी पर्शियन लोकांची कवायत चालू होती. वेन आय पास्ड द टाऊन हॉल देअर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड. आणि जेव्हा मी टाऊन हॉल पास करून गेलो तिथं त्या ठिकाणी एक सूचना फलक होता. त्या ठिकाणी लोकांची खूपच गर्दी झालेली होती. इन फ्रंट ऑफ, दिस इज अ फ्रेज. इन फ्रंट ऑफ म्हणजे एक फ्रेज आहे, वाक्यप्रचार, त्याचा अर्थ होतो च्या समोर. बुलेटिन बोर्ड म्हणजे सूचना फलक किंवा वार्ताफलक. तर त्या ठिकाणी लोकांची खूपच गर्दी झालेली होती. फॉर द लास्ट 2 years ऑल आवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. तर गेल्या 2 वर्षापासून ज्या काही वाईट बातम्या आहेत त्या सर्व इथूनच बाहेर येत असत. म्हणजे ह्या सूचना फलकावरूनच लोकांना त्या कळत असत. आय थॉट मायसेल्फ, असा थोडा वेळ मी विचार केला. व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. तर त्या ठिकाणी काय विशेष असेल, एवढी गर्दी झाली म्हणजे समथिंग माईट बी हॅपन्ड आय थॉट. तर तो विचार करतो तिथं काहीतरी विशेष घडलेलं असावं, आणखी कुठली तरी एखादी वाईट बातमी असावी. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. मी घाईघाईने जेव्हा तिथून जात होतो, हरीड म्हणजे घाईघाईने जात होतो. ॲज फास्ट ॲज म्हणजे ॲज फास्ट ॲज ही एक पॉझिटिव्ह डिग्री आहे, लक्ष ठेवा. ॲज फास्ट ॲज पॉझिटिव्ह डिग्री आहे. मी जेवढं शक्य आहे तेवढ्या वेगाने त्या ठिकाणी होऊन जात होतो. तेवढ्यात ब्लॅकस्मिथ मीन्स लोहार, वॉचर मीन्स घड्याळजी, घड्याळ रिपेअर करणारा जो असतो तो घड्याळजी. हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस मीन्स मदतगार, त्याचा जो मदतनीस आहे तो. तर घड्याळ दुरुस्त करणारा घड्याळजी आणि त्याचा मदतनीस. रीडिंग द बुलेटिन, तर त्या ठिकाणी ते बातमी वाचत होते
आणि त्याने मला आवाज दिला. म्हणजे जेव्हा मी तिथून जात होतो तेव्हा त्या ठिकाणी एक लोहार, घड्याळजी आणि त्याचा मदत करणारा मदतनीस असे ते बातम्या वाचत होते आणि त्याने मला तिथं बोलावलं, आवाज दिला आणि म्हणले, डोंट गो सो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. तर ते मला म्हणाले, मुला जास्त गडबड करू नकोस, तू सावकाश गेला तरी वेळेत शाळेत पोहोचशील. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी अँड रिच्ड एम हॅमेल्स लिटिल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. मग त्या ठिकाणी मला वाटलं ते माझी चेष्टा मस्करी करत आहेत, म्हणून मी तसाच निघून गेलो आणि त्या हॅमेल सरांच्या त्या बागेमध्ये, छोट्याशा बागेमध्ये शिरलो. युजली वेन स्कूल began, there was a great bustle which could be heard out in the street, the opening and closing of desks, lessons repeated in unison very loud, and the teacher's great ruler rapping on the table. तर या ठिकाणी तो सांगतो युजली म्हणजे नेहमी काय व्हायचं पहा. युजली नेहमीप्रमाणे वेन स्कूल बेगॅन, जेव्हा शाळा सुरू व्हायची, नेहमीप्रमाणे जेव्हा शाळा सुरू व्हायची, देर वॉज अ ग्रेट बसल म्हणजे घाई गडबड. तर जेव्हा त्या ठिकाणी शाळा सुरू व्हायची तेव्हा तिथं खूप गडबड असायची, विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट, आणि तिथं असणारा जो गोंधळ आहे, गडबड आहे, तो रस्त्यावर ऐकू यायचा. स्ट्रीट म्हणजे रस्ता. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, बेंचची उघडझाप करणं. ओपनिंग अँड क्लोजिंग म्हणजे उघडझाप करणं. कशाची? डेस्क म्हणजे बेंच. लेसन्स रिपीटेड इन युनिसन, पुन्हा पुन्हा त्याच धड्यांची नावं रिपीट करणं, मोठमोठ्याने रिपीट करणं. त्यानंतरनं व्हेरी लाऊड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल. त्यानंतरनं शिक्षक आपले जे छडे असायचे, रुलर म्हणजे छडे असायचे, ते मोठमोठ्याने टेबलवर आदळणं. रॅपिंग म्हणजे आदळणं. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असत. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टील, परंतु आता हे सर्व अगदी शांत होतं, वातावरण अगदी शांत होतं. दो द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेस अँड एम हॅमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयर्न रोलर अंडर हिज आर्म. मी जेव्हा शाळेजवळ गेलो तेव्हा खिडकीतून वाकून पाहिलं तर माझे सर्व वर्गमित्र, क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र, ऑलरेडी इन देअर प्लेस, तर ते आपापल्या जागी बसलेले होते. अँड मिस्टर हॅमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरेबल आयर्न रूलर अंडर हिज आर्म. आणि मी जेव्हा खिडकीतून वाकून पाहिलं तेव्हा माझे सर्व वर्गमित्र आपापल्या बेंचवरती बसलेले होते आणि मिस्टर हॅमल गुरुजी आपल्या काखेमध्ये ते जे लोखंडी पट्टी होती, ते रूलर होता, तो घेऊन सारखं अप अँड डाऊन म्हणजे एरजाऱ्या घालत होते, चक्रा मारत होते. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. मला आता या सगळ्यांच्या समोरून जागेवर जावं लागणार होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लस्ड अँड हाऊ फ्रायटन्ड आय वॉज. तर विचार करा, अशा स्थितीमध्ये मला त्यांच्या समोरून जाताना किती भीती वाटली असेल, किती माझ्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला असेल याची कल्पना करा. बट नथिंग हॅपन्ड. परंतु जेव्हा मी गेलो तेव्हा तिथं काहीही घडलं नाही. एम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. मी जेव्हा गेलो तेव्हा हॅमेल सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय नम्रपणे म्हणजे शांतपणे म्हणाले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स. छोट्या फ्रान्स, जा तुझ्या जागेवर जाऊन बस. वी वेअर बिगिनिंग विदाऊट यू. आम्ही तू येण्यापूर्वीच ह्या लेसनला सुरुवात केलेली आहे. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी मग जम्प्ड म्हणजे उडी मारून माझ्या बेंचवर जाऊन बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईट आय सॉ दॅट आवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट, हिज फ्रिल्ड शर्ट अँड द लिटिल ब्लॅक सिल्क कॅप ऑल एम्ब्रॉयडर्ड दॅट ही नेवर वोर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. तर जेव्हा मी तिथं जागेवर जाऊन बसलो तेव्हा मी पाहिलं की शिक्षकाने अतिशय सुंदर असा हिरवा कोट घातलेला होता. आय सॉ दॅट आवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. म्हणजे मी पाहिलं तेव्हा शिक्षकाने अतिशय सुंदर असलेला त्यांचा हिरवा कोट घातलेला होता.
तो कसा होता, इज फ्रिल्ड, इस्त्री केलेला होता, इज फ्रिल्ड शर्ट म्हणजे इस्त्री केलेला शर्ट होता. अँड द लिटिल ब्लॅक सिल्क कॅप, आणि छोटीशी काळ्या कलरची एक रेशमी अशी टोपी घातली होती की जेला पूर्णपणे एम्ब्रॉयडरी केलेली होती. दॅट ही नेवर ओर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. तर हे जे पेहराव आहे ते साधारणतः तपासणीच्या वेळेस, इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी, अँड प्राईज डेज म्हणजे बक्षीस वितरणाच्या वेळेसच हा ड्रेस ते घालत असतात. कोणता ड्रेस, तर हिरवा कोट, अतिशय सुंदर असलेला हिरवा कोट, शर्टाला इस्त्री केलेला, त्यानंतरनं काळी टोपी असलेला, रेशमी काळी टोपी असलेली, एम्ब्रॉयडरी केलेली, असा हा जो पेहराव आहे ते फक्त तपासणीच्या वेळेस किंवा बक्षीस वितरणाच्या वेळेसच घालत असतात. बिसाइड्स द होल स्कूल सीम्ड सो स्ट्रेंज अँड सोल्म. आणि त्यामुळं संपूर्ण शाळा अगदी काहीतरी वेगळीच अशी वाटत होती, जाणवत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज्ड मी मोस्ट वॉज टू सी ऑन द बॅक बेंचेस द व्हिलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक आवरसेल्व्स. ओल्ड होसर with his three-corner hat, the former mayor, the former postmaster and several others besides. तर सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट मला अशी वाटली की पाठीमागच्या बेंचेसवरती खेड्यातील जे लोक आहेत ते शांतपणे बसलेले होते. त्यामध्ये ओल्ड होसर होते विथ हिज थ्री कॉर्नर हॅट. तर 3 टोक असलेले असे ते टोपी घालून त्या ठिकाणी बसलेले होते. द फॉर्मर मेयर, त्यानंतरनं माजी महापौर होते. हिज फॉर्मर पोस्टमास्टर, द फॉर्मर पोस्टमास्टर, आणि माजी पोस्टमास्टर होते. आणि अनेक त्या ठिकाणी लोक बसलेले होते. एव्हरीबडी लुक्ड सॅड. आणि हे सगळेजण त्या ठिकाणी अगदी दुःखी दिसत होते. व्हाईल आय वॉज वॉन्डरिंग अबाउट इट ऑल. हे सगळं पाहिल्यानंतर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. वॉन्डरिंग म्हणजे आश्चर्य वाटणं. मिस्टर हॅमेल माउंटेड हिज चेअर. त्या हॅमेल सर आपापल्या चेअरवरती जाऊन बसले. अँड इन द सेम ग्रेव्ह अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड. आणि त्याने नेहमी आपल्या नेहमीच्या टोनमध्ये मला म्हणाले, माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. आणि ते म्हणाले, मुलांनो, आज मी तुम्हाला एक शेवटचा लेसन शिकविणार आहे. हा तुमचा शेवटचा लेसन असणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ ॲलेस अँड लॉरेन. तर त्यांनी सांगितलं की द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिनवरून एक अशी बातमी आलेली आहे, आदेश आलेला आहे, टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ ॲलेस अँड लॉरेन. तर ॲलेस अँड लॉरेन या ठिकाणी फक्त जर्मन भाषा म्हणजे जर्मन भाषाच काय करायची आहे, शिकवायची आहे, असं त्या ठिकाणी आदेशात म्हटलेलं आहे. द न्यू मास्टर कम्स टुमारो. आणि त्यामुळं उद्यापासून तुम्हाला नवीन मास्टर किंवा शिक्षक येतील. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आणि हा जो आहे तो तुमचा शेवटचा फ्रेंचचा धडा असणार आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. त्यामुळं तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका. व्हॉट थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. आणि जेव्हा हे हॅमल सर असं म्हणाले तेव्हा हे शब्द आमच्यासाठी किती एक भयानक असे शब्द होते. आम्हाला एक आश्चर्याचा धक्का देणारे असे हे शब्द होते. ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाऊन हॉल. तर हे जे सगळं आहे ते यापुढे टाऊन हॉलमध्ये होईल असं त्यांनी सांगितलं. माय लास्ट फ्रेंच लेसन. माझा शेवटचा फ्रेंच लेसन असेल हा. वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आय शूड नेवर लर्न एनी मोर. तर ते सांगतात की या ठिकाणी कसं लिहायचं हे मी सांगणार आहे, याच्यापुढे मी मला तो शिकवणार नाही. आय मस्ट स्टॉप देन. त्याच्यानंतर मी तुम्हाला ते शिकवणार नाही, मला थांबलं पाहिजे. ऑन हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, फॉर सीकिंग बर्ड्स एग्ज ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार. माय बुक्स दॅट हॅड सीम्ड सच अ न्यूसेन्स अ while ago
तर या ठिकाणी ते सांगतात की हो, याच्याविषयी मला खूपच वाईट वाटतं आहे, कारण पक्षी अंडी कशी घालतात. नंतर माय बुक दॅट हॅड शिम्ड सच अर्निंग्स अ व्हाईल एगो, सो हेवी टू कॅरी माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स. तर या नंतरनं मला ह्या गोष्टींचा अभ्यास करायला खूपच आवड होणार आहे. ते पुस्तक वाहून घेऊन जाणं, ग्रामरचं पुस्तक घेऊन जाणं, इतिहासामध्ये असणाऱ्या संतांची माहिती गोळा करणं, वेअर ओल्ड फ्रेंड्स नाऊ दॅट आय कुडंट गिव्ह अप. याच्यानंतर माझे हे जे जुने मित्र आहेत तेही मला मिळणार नाहीत. या सर्व गोष्टीचा आम्हाला एक धक्का बसणार आहे. अँड एम हॅमेल टू द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे. आणि या ठिकाणी एम हॅमेलसुद्धा आमच्यापासून दूर जाणार आहेत. दॅट आय शूड नेव्हर सी हिम अगेन मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रूलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज. आणि इथून पुढे आम्हाला हॅमेल भेटणार नाही, त्यामुळे त्यांची जी रूल आहे म्हणजे पट्टी वगैरे आहे त्याचा आमच्यावरती जास्त परिणाम होणार नाही, असं ते सांगतात. वी कॅन स्टॉप हिअर.